भाई 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 इम्तियाज में गरज नहीं मिल रहा था नहीं वो कान का ऑपरेशन हुआ ना तो कल ज्यादा तकलीफ हुआ एक्शन करा बघ देऊ नका तुम्ही ये पैर को आंसू गया बोला लगा था। दो मिनट रुका उनको। ठीक है। ओके। आज आपण आनंदपोटी बी त्यांच्यासाठी उपकार आपण करू शकत नाही. आज आपण राखी बांधून हे सिद्ध केलं की 1,500 रुपये देऊन बहिणी जमा करता येत नाही. बहिणीसाठी आयुष्यभर विश्वास उभा राहायला लागतो. तोच खरा भाऊ असतो. आज सिद्ध झालं. तुम्ही 1.5 द्या 3 द्या तुम्ही लाखाला द्या आणि तुमच्याकडे येणार नाही. आमचा भाऊ हा आमच्या दुःखात उभा होता हे आम्हाला कळून चुकलेलं. तर या भावासाठी मी एकच सांगते सगळ्यांना की माझा अभिनंदन आज फक्त बहिणीच बोलती आज बहिणीचाच कार्यक्रम आहे. असं एकदा प्रकरण झाल्यामुळे जेव्हापासून सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आहे सरांचं काम प्रत्यक्षपणे बघितलंय. सर एक निष्ठेने जातीवाद सगळं साईडला ठेवून पूर्णपणे सगळ्यांसाठी मदत करतात, सगळ्यांची हेल्प करतात. आणि म्हणजे राखी हा एक असा सण असतो की आपण राखी त्यांना बांधतो की जे आपल्यासाठी उभे असतात कधी पण पाठीशी खंबीरपणे. आणि सर असे आहे की जर सरांना आपण रात्री 2-3 वाजता पण कॉल केला तर सर रात्री आपल्यासाठी आणि त्यांची पूर्ण टीम कधी पण मदतीला येते. सरांचं काम खूप चांगलं आहे. आदर्शच्या बाबतीत असो किंवा कोणत्या पण बाबतीत असो सरांनी कधीच कोणाला एकटं नाही सोडलंय, कधीच कोणाला दुजेला नाही दिलाय. सरांनी सगळ्यांचे काम खूप व्यवस्थितपणे केलेले आहे. आणि सरांसारखा भाऊ आणि सरांसारखं वडिलांसारखी एक प्रतिष्ठा त्यांच्यासाठी भेटणं खूप माझ्यासाठी खूप जास्त सौभाग्याची गोष्ट आहे. आणि सरांचा साथ मी कधीच नाही सोडणार. आणि सर तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी नेहमी असं द्या. आणि सरांच्या सगळ्या लाडक्या बहिणी असेल सरांनी एक लाडकी मुलगी सुद्धा चालू केली आणि मी सरांची एक लाडकी मुलगी आहे. खऱ्या अर्थाने भावाचा अर्थ काय आहे? भावाचा अर्थ हे आहे की जेव्हा आपली बहिणीवर काही संकट आलं तर तिच्या मदतीसाठी धावून जाणारा जो सर्वप्रथम असतं ते भाऊ असतं. आणि जेव्हा 1.5 वर्षापूर्वी ही सगळे माझी बहीण माझ्या संपर्कात आले तर त्यांना बघून मला एक गोष्ट नक्की मला माहीत पडली होती की मी आज त्यांना मदत नाही केली तर मला पूर्ण विश्वास होता की कोणीही त्यांच्यासाठी उभे राहणार नाही आहे. कारण मी सगळं सिस्टम बघितलेलं आहे, कशा प्रकारचं काम सुरू आहे. गोरगरिबांच्या बाबतीत बोलण्यासाठी त्यांच्यासाठी लढण्यासाठी कोणीही उभे राहत नाही, कोणी बोलत नाही. तर त्याच दिवशी मी निर्णय घेतला होता. आता आमची एक बहिणीने सांगितले की मी खासदार साहेबांना मतदान केलं. मी अनेकदा हे बोलत आलेलो आहो की मी जेव्हा हे निर्णय घेतला होता की मी यांच्यासाठी लढणार आणि त्यांचे पैसे परत आणण्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे
तर अनेक माझे विरोधी लोकांनी हे सांगितलं होतं की मी फक्त राजनीतीसाठी हे करत आहे. मी कधीही मतदानासाठी हे केलं नाही. माणुसकी आपल्या हृदयामध्ये असतं आणि माणुसकीसाठी मी काम करतो. मी एक एक महिलांना, एक एक माझी बहिणीला जेव्हा भेटलो आणि त्यांची व्यथा मला कळली, तर मी निर्णय घेतला होता की कोणत्याही परिस्थिती असू द्या, मी त्यांच्या सोबत राहणार. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे, जेव्हा जेव्हा मी यांना हाक दिली ते पूर्ण ताकदीने माझ्या सोबत उभे राहिले. आणि त्याचा परिणाम काय झाला की लोकांना विश्वास बसत नाही होता. अनेक लोक मलाही सांगायचे की साहेब हे शक्यच नाही, कोणत्याही पतसंस्थेचे पैसे परत मिळालेले नाही आहे, आपण कशाला आपला टाइम वाया घालवतं. म्हणजे जे जाणकार लोक होते तेही मला म्हणायचे आहे इतकं किचकट हे आहे, प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये पैसे मिळणं शक्यच नाही आहे. पण आपण बघितलं असेल की जे जे आपण आंदोलन केले, आपण पुढे गेले आणि जेव्हा 2 दिवसापूर्वी जे नोटिफिकेशन आपल्याला पाहिजे होतं, आता आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो मी की जे नोटिफिकेशन आपण वाचलं असेल तर 220 अशी पतसंस्था आहे की ज्यांच्या MPIDचं नोटिफिकेशन 5-5, 6-6 आणि एक कमीत कमी 35 असे आहे की 8 वर्षापासून ते प्रलंबित आहे त्याचं नोटिफिकेशन काढण्यासाठी आणि ते कोणीही काढायला तयार नाही आहे. जेव्हा मुख्यमंत्री साहेब इथे आले होते लाडली बहीणच्या कार्यक्रमासाठी, मी पोलीस कमिशनरांना, सगळ्यांना, अब्दुल सत्तार साहेबांनी ते आयोजन केलं होतं आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही 1 लाख लाडली बहीण जमा करा, किती जमा करायचं करा, पण माझी बहिणी सुद्धा तिथे बसलेली आहे आणि तुम्ही काही ठोस आश्वासन दिले नाही तर तुमचा कार्यक्रम वेगळा आणि माझा कार्यक्रम वेगळा. आणि नाईलाजाने मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आणि इतकं लवकर ते फाईल्स मूव्ह होऊ लागले की त्यांना माहित आहे की आपण कशा ना कशा या लोकांचे पैसे आपल्याला द्यायचे आहे, नाही तर हे माणूस आपल्याला सोडणार नाही करके. तर असं नहीं है कि ते तुम्हाला पैसा देना म्हणजे त्यांचा रस आहे, उनको मेरे से पीछा छुड़वाना है उसमें कि मेरा पीछा ये छोड़ दे करके उसमें. हाँ, तर आता आपल्याला माहित आहे की जे नोटिफिकेशन आलेला आहे ते म्हणजे खूप खूप मोठा एक निर्णय झालेला आहे, खूप मोठा निर्णय झालेला आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो, खूप जबाबदारीने सांगतो की आदर्श एकमेव अशी संस्था असणार आहे, पतसंस्था, की ज्याचे पैसे एक एक पैसा परत येतो सगळ्या महिलांना मिळणार आहे, सगळ्या ठेवीदारांना मिळणार आहे. म्हणजे 56 कोटी रुपयाचा प्रस्ताव आलेला आहे. आणि हे जे प्रॉपर्टीज आता मानकापेची आहे, मला जे डिटेल्स आहे कोणकोणती प्रॉपर्टी आहे त्याची मोठी 4 गाड्या आहे फॉर्च्युनर सारखे, ते तुरंत विकण्यात येईल. N6 मध्ये त्यांचे जे 2-4 प्लॉट्स जे आहे, मोठे मोठे प्लॉट्स आहे, त्याच्यासाठी लोक माझ्याकडे अप्रोच होत आहे की साहेब त्याचा लिलाव कधी आहे, आम्हाला घ्यायची आहे, कारण ते प्राईम प्रॉपर्टी आहे. आणि फुलंब्री म्हणजे असं वाटत आहे की सगळं फुलंब्री त्याने विकत घेतलेला होता, इतकी प्रॉपर्टी फुलंब्री मध्ये आहे. तर मी जेव्हापासून ते डिटेल्स माझ्याकडे आली होती, मी सगळ्या लोकांना आता सांगू लागलेलं आहे की बाबा हे प्रॉपर्टी आहे, तुम्ही जाऊन बघा. कारण आपल्याला जे विकत घेणारे लोक आहेत त्यांनाही तयार करण्याची आवश्यकता आहे की बाबा लिलावच्या दिवशी आला की आपण भरा आणि तुम्हाला जे काहीतरी तुम्हाला आश्वासन पाहिजे तर मी कलेक्टर सोबत तुमची मीटिंग करून देऊ आणि तुमचे पैसे आता 10-10 हजार रुपये तर मिळायला सुरुवात होती. मी एक 8 दिवसापूर्वी मी ते काकडे साहेबांना भेटायला गेलो होतो, कारण ते आदर्श बँकेचे जे डिपॉझिटर्स आहे त्यांच्या संदर्भात, आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब KYC जे आहे ते आपले डॉक्युमेंट्स जे आहे ते डॉक्युमेंट्स लोक आणून देत नाही, म्हणून ते पैसे आम्हाला द्यायला म्हणजे फक्त त्यांच्याकडे 3-4 कोटी रुपये आहे. पण 8 दिवसापूर्वी त्यांनी फक्त 28 लाख रुपये त्यांनी वाटलेले आहे. तर माझी आपल्याकडून हे विनंती आहे की कमीत कमी जे पैसे आपल्याला मिळायचे आहे ते लवकरात लवकर आपण काय डॉक्युमेंट्स तुम्हाला बँक अकाउंट किंवा तुमचे आधार कार्ड जे आहे ते दिल्यानंतर नाही कमीत कमी 10,000, आणि एकदा तुमचा रेकॉर्ड आला तर उद्या तर तुम्हाला माहित आहे की आता आपण निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या खात्यात 1 कोटी रुपये आले
तर त्याचं डिस्ट्रीब्युशन लवकर करायचं. असं नाही आहे की 6 महिने वाट बघायची आहे, ते FD मध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पैसे. तर तुमचा रेकॉर्ड आल्यानंतर काय होणार आहे की ज्यांचा रेकॉर्ड तयार झालेला आहे, 1 कोटी रुपये आलेले आहे, तुमचा KYC क्लिअर आहे, सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले आहे, आज 10,000 रुपये मिळतील. आणि समजा एक प्रॉपर्टी विकली त्याची, तर इमिजिएटली तुम्हाला 25,000 रुपये सुरुवात होतील. 20,000, 50,000 रुपये, 56 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याची. तर मला असं वाटतं की हे जे तुम्ही राखी मला बांधलेले आहे, तर सरकारने जे नोटिफिकेशन काढलेले आहे ते माझ्या वतीने तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे, एक बक्षीस आहे. आणि आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. तुमचा फक्त साथ, तुमचा आशीर्वाद हे पाहिजे. आणि मी जे शब्द दिलं होतं, मी असं नाही आहे की राजनैतिक लोक वेगळे असते. मी राजनीतीमध्ये ऍक्सिडेंटली आलेला आहे आणि एकदा शब्द दिला म्हणजे दिला. मी बोललो होतो की मला माझा पराभव होऊ द्या, मी जिंकले, काही हो असू द्या, पण जोपर्यंत तुमचा पैसा मिळणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. एक वचन दिलं होतं आणि तुम्हाला ते पैसे मिळवून देण्याची जबाबदारी माझी. आम्ही तुम्हाला सोबत